हाती लागलाय। 4 विशेष हत्यारांनी संतोष देशमुख यांना बेदम मारहाण झाली असे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले। गॅसचा पाईप, गाडीच्या क्लचची वायरच्या चाबकाने सुद्धा मारहाण करण्यात आली। लाकडी बांबूची काठी, लोखंडी पाईप अशा हे 4 हत्यारं या अहवालामध्ये नमूद करण्यात आली आहेत। 4ही विशेष हत्यारं संतोष देशमुख प्रकरणातील वेपन रिपोर्ट समोर। सरपंचांना मारण्यासाठी 4 जीवघेण्या हत्याराचा वापर। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केल्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती। ही मारहाण करताना त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले होते। आरोपींनी संतोष देशमुख यांना गॅसचा पाईप, गाडीच्या वायरच्या चाबकाने, लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईप याने मारहाण करण्यात आली होती। या हत्याराचा परीक्षण अहवाल आता समोर आला आहे। 4 विशेष हत्यारांनी संतोष देशमुख यांना बेदम मारहाण झाली असं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे। गॅस पाईप, गाडीच्या वायरच्या चाबकाने, लाकडी बांबू काठी, लोखंडी पाईप याने मारहाण करण्यात आली होती। 4 हत्यारांनी संतोष देशमुख यांना मारहाण झाल्याचा अहवालात नमूद करण्यात आलं आहे। 4ही विशेष हत्यारं कराड गँगने तयार केल्याचा अहवालात उल्लेख करण्यात आला आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या शरीरावरती एकूण 150 जखमा आढळल्या होत्या। आरोपींनी याआधी देखील इतर व्यक्तींना याच हत्यारांनी मारहाण केली होती असंही उघड झालं आहे। या हत्यारांनी जर मारहाण झाली तर मृत्यू होऊ शकतो असंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरण्यात आलेले 4 हत्यार यांचं परीक्षण अहवाल समोर आला आहे आणि या हत्याराने देखील संतोष देशमुखांना मारहाण केली होती, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। या हत्याराचं परीक्षण अहवाल एबीपी माझाच्या हाती आलेला आहे। या सर्व प्रकरणामध्ये हा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे। या अहवालामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की जर या हत्यारांनी एखाद्याला मारहाण झाली तरी या घटनेमध्ये त्याचा मृत्यू होऊ शकतो असंही या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियासह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी या हत्या प्रकरणाला